ये आपल्या इकडं तर तुम्हाला एक गोष्ट सांगते. रस्ता क्रॉस करू द्या अगोदर. आनंदाची गोष्ट सांगते माझ्या हेब्री बडेला, सॉरी माझ्या यूट्यूब फॅमिलीला. जे काय पण असू द्या, मी कामावरचं पैसे द्यायला गेली होती ना, आईला सांगू का नको झालंय मला. तर ते मला म्हणत होतं सर की कुठं काम बघितलं. म्हणलं नाही बघितलं. म्हणलं जाऊ दे, सोडा त्या विषयच नका बोलायला, आहे का नाही. आपला आपला विषय बोल, आहे का नाही पिल्या. चल ये इथं आपल्याला खराटा ही घ्यायचा आहे. एक खराटा ही घ्यायचा आहे. हां, कपडे घासायचा ब्रश, एक खराटा, एक झाडू. हां माझ्या आवडीचं. हां तुझ्या आवडीचं. तर त्या ताईला पैसेही दिलं आणि आता सण्याला आणलंय बघा हॉटेलमध्ये जेवायला. कारभारी आणि सन्या दोघांना पण मागवलंय स्पेशल चायनीज. मी आम्हाला नग म्हणलं, आधीच तर माझा झाला बीपी कमी, अजून काय तर व्हायचं. खा पिल्या, एवढा दिवस गावाकडलं खात होता चायनीज, आता बारामतीतला खा. छान आहे का. सण्याला आवडतं, छोकलीला आवडतं, कावीला आवडतं. आता सण्याला सोडून यायचं आणि कावीला पुन्हा घेऊन यायचं. एक एकच घेऊन आलेलं बरं, सगळ्यांना नाही. आता चाललोय आम्ही. मला हे दे बाबा, मला काय सांगायचं नाही, हे दे माझं यायचं तुला टेन्शन मला येतं कशाचं. तेवढंच कारभारी ना. किती खेपा गेल्या हो मी गेल्यापासून? 2 खेपा गेल्या, 2 जाऊन येऊन. रातभर जागे होते आणि पुन्हा झोपलं भिवून बिंदास. आणि मी सण्या गेलो तिकडं त्या ताईला पैसे द्यायला. हा, उठूनच बसलं. अचानक त्यांना थंड वाजायला लागली, मग उठलं. मग म्हणलं चला, म्हणलं जाऊन पांडुदादाची गाडी घेऊन आहे. म्हणलं पूजा ताईचा 2ला फोन येऊन गेलाय मला. म्हणजे मी बी करते, ते बी करतात फोन. आपल्या घरी नाही ते वाजवायला लागलं, ते वाजवायला लागलं. चला पोरांना खाऊ द्या आपलं, मी बसली काम बघत. आता इथून जायचंय पूनम ताईच्या इकडं. अजून एक घ्यायचं असलं तर पिल्या. हां कारभार तुम्ही पण घ्या. का मटण थाळी, चिकन थाळी, काय कसली थाळी घ्यायची का. पोटभर खावा, जवळ बायको आहे तवर आईश करा. हॉटेलमध्ये खा, काय खायचं ते खा. हा बाई, चटणी सगळी संपली. ही चटणी लय भारी लागायला लागली. आमच्या इथं त्याच्यात पाताळ रसा पिशवी भरून, त्याला कुणी बघत बी नाही. तिथं थोडी चटणी दिली होती तर ती संपून दुसरी मागवून घेतली. घे बिल्या पोटभर खा. आपल्याकडं लाल चायनीज असते, इकडं वेगळंच आहे. चायनीज छान आहे का नको. चायनीज एकदम टेस्टी आहे. त्यातलं जे लाल लाल असतं ना, ती पण भरपूर त्यांना असं तळलेलं असल्यामुळे अजूनच छान लागतं. आपल्या इथं पिटकाळ झर लागतं, कच्चं झर. गाव ते गावाचं असतं, येडं वाटतं कसं तरी खायचं, आहे का नाही. तर आता आम्ही खाल्लो बिल्लो, जरा फिरून आलो. तर आता आलोय बघा आम्ही टायटॅनिक बघायला. तर सण्याला दाखवायची होती म्हणून सण्याला खास घेऊन आली. ही सगळी मोठी टायटॅनिक आहे बघा. तर आता आम्ही जाणार आहे. आत कारभारी गेलं तर ती लावायला, काय म्हणतात ते, गाडी लावायला. मग आता बघूनच आता ती पिक्चर आठवायला. काय
माझं पण की आईला नटाफटा केला असतं बरं झालं असतं, पण जाऊ द्या कुठं बी मी अशीच असते या. काय त्याला नटाफटा केलं कोण म्हणणार आहे बाय तवा. टायटॅनिक मधली हिरोईन आली या, काय तिचं नाव होतं रोज 121 नाही 120 काय असू दे कितीतरी. आता आपण आलोयच म्हणल्यावर आता जायचं. कारभारी तर तिकीट काढायला सुद्धा लाजायला लागलं. तर मी मला जावं तिथं. मग आता ही आपल्याला टायटॅनिक बघायची आहे आतमधून. एकदम फंटास्टिक आहे असं मी व्हिडिओमध्ये बघितलं होतं म्हणून निघाली या. पिऊ नको बरं कसं नाही आतमध्ये गेल्यावर पिऊ नको. कशाही करते काढलं तिकीट आणि आता निघालो टायटॅनिक मध्ये. वाट बघा आमची आता सगळेजण टायटॅनिक बसून मध्ये निघालोय आम्ही. काळ बघा तोंड दिसायला लागलं पण आता दिसू द्या तसंच दाखवते. सगळे बघ छान छान याप्रमाणे रात्री 11:39 टेमणी करणाऱ्यांना एक हिमनत दिसला. वाजून 45 मिनिटांनी लाईट बोट 7 खाली उतरवण्यात आली. निघणारी पहिली लाईट बोट होती. रात्री 12:55 रात्री 1:15 चला पुढच्या भागामध्ये या शब्दापर्यंत पोहोचले. तुम्ही जहाजावर हे पाहू शकता. रात्री ठीक 1:30 वाजता टायटॅनिकवर राहणाऱ्यांमध्ये इथली गर्दी संपलं. मदतीस ही रोज आहे ह्या रोजला भेटली बघा आता मी. चला आता कॅप्टन होते एडवर्ड जॉन स्मिथ. त्यांचा जन्म 27 जानेवारी 1950 रोजी इंग्लंडमध्ये झाला होता. त्यांच्याकडे वय होते RMS टायटॅनिकचे कॅप्टन. त्यांना जवळपास 40 वर्षांचा समुद्री सेवेत अनुभव होता. टायटॅनिकची कथा 1912 रोजी सुरू झाली. जा इथं थांब जा आता.
त्यांच्याच नेतृत्वाखाली होती. त्यांच्या निधनानंतर 15 आता इथं सगळ्याचा फोटो काढला आणि माझा पण फोटो काढला. आता आम्ही चाललोय पुढं एकदम ह्याच्यामध्ये एकदम वरती. काढला. वराला भेटायला आली होती. त्याला दाखवायला आली. अहो, मी काय नाही हो, रोजच आहे ना ही पण. हो का, ही पण रोज आहे. इथं झोपलेले आहे. तर हिचा बेड का नाही, ही इथं आहे. ह्याच्यावर बसून पण आपण फोटो काढू शकतो. त्याचा पेंटिंग अशा पेंटिंग आहे. आता का नाही लाईटिंग असल्यामुळे काय दिसत नाही. चला. इथं पेंट सर एकदम स्वागत आहे. आपण आलेला आहात डीजे अम्युजमेंट प्रेझेंट्स टायटॅनिक प्रदर्शनामध्ये, जे बारामतीमध्ये प्रथमच सुरू झाले आहे. संपूर्ण इतिहास, संपूर्ण इतिहास माहिती आणि प्रत्यक्ष प्रतिकृती. 3 ते 4 एकर उभे असलेले तुम्हाला एका वेगळ्या जगात गेल्यासारखे वाटेल. टायटॅनिक जहाज हे 14 एप्रिल 1912 रोजी खोल समुद्रामध्ये बुडाले होते. तो बुडण्याचा घटनाक्रम याप्रमाणे होता.
खर्च देवावर आहे. 39 मिनिटांनी टेहळणी करणाऱ्यांना एक भिन्न दिसला म्हणजे बर्फाचा डोंगर दिसला. रात्री 12 वाजून 5 मिनिटांनी कॅप्टन ला संकटकालीन संदेश पाठवला. आता कशाचा सण आहे बाहेर निघतोय. आता आली जत्रा टायटॅनिकच्या आतमध्ये. आता सारं पुस्तकं लिहिण आहे. आता असलं पाळणं तर अजून बघितलं नाही. भेटलं पाळणं नको बाबा, तुला काय खायला घ्यायचं असलं तर घे. आता सने घ्यायला लागलाय त्याला घड्याळ. त्याला देऊ का काढतो हा 1 मिनिट अभी रुको भैया. हाँ हो गया. गेला आमचा बच्चा. ले लेंगे टिकट आप लोग अपना अपना. ये प्रोग्राम अभी शुरू होने वाला है.